नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनघा चंद्रशेखर वैद्य। मी मित्रमंडळच्या राठी हायस्कूलमध्ये विज्ञान विषय शिकवते। आज आपण इयत्ता 10वीचा सायन्स 1 मधला दुसरा पाठ बघणार आहोत। त्यातील काही मुद्दे आपण याआधी बघितलेले आहेत, थोडी उजळणी करू आणि मग पुढे जाऊया। सुरुवातीला मूलद्रव्यांचं वर्गीकरण करताना डोबेरायनर या शास्त्रज्ञांनी त्रिकांची मांडणी केली। त्यावेळेला त्यांनी अणुवस्तुमानाचा चढता क्रम लावला होता, परंतु ही मांडणी करताना त्याला काही नंतर त्रुटी आढळल्या आणि त्यावेळेला ज्ञात असलेल्या मूलद्रव्यांचं पूर्णपणे वर्गीकरण करता आलं नाही। त्यानंतर न्यूलँड्स या शास्त्रज्ञांनी अष्टकांची निर्मिती केली। तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म यांच्यामध्ये साधर्म्य आढळतं। त्याने सुद्धा मूलद्रव्यांची मांडणी करताना अणुवस्तुमानाचा चढता क्रम लावला होता, परंतु ही सारणीसुद्धा सदोष होती। त्यानंतर मेंडेलीव यांनी आवर्त सारणी मांडण्याचा प्रयत्न केला। या वेळेला मात्र बऱ्याच अंशी या त्रुटी आपल्याला नाहीशा झालेल्या दिसतात। मेंडेलीवनी सुद्धा मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली। त्याचे गुण आणि दोष आपण मागच्या पाठामध्ये बघितले, परंतु आता ह्यात राहिलेल्या ज्या त्रुटी होत्या त्या दुरुस्त करणं गरजेचं होतं आणि म्हणून मोजले या शास्त्रज्ञांनी या आवर्त सारणीची मांडणी करण्याचा प्रयत्न केला। साधारण 1913 मध्ये हेनरी मोजले या इंग्लिश वैज्ञानिकांनी या आवर्त सारणीची मांडणी केली। सुरुवातीला जे काही 3 नियम किंवा 3 प्रकारची मांडणी केली होती, तेव्हा अणुवस्तुमानाचा चढता क्रम लावला होता। यावेळी मात्र त्याने मूलद्रव्यांची मांडणी करताना अणुअंक ह्याला प्रमाण मानलं आणि अणुअंकांची चढत्या क्रमाने मांडणी करण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला त्यांनी एक्स-रे नलिकेमधून बऱ्याच मूलद्रव्यांचा अणुअंक शोधून काढला। मित्रांनो, तुम्हाला अणुअंक म्हणजे काय हे माहितीच आहे। अणुअंक म्हणजे मूलद्रव्याचा जो अणू असतो त्या अणूच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन्सची संख्या म्हणजे त्याचा अणुअंक, आणि तो Z या अक्षराने दर्शवतात। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की जेवढे केंद्रकामध्ये प्रोटॉन्स असतात त्याच संख्येने किंवा तेवढ्याच संख्येने त्या अणुकेंद्रकाच्या भोवताली कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात। थोडक्यात मूलद्रव्याचा अणुअंक म्हणजे अणूच्या केंद्रकात असलेल्या प्रोटॉन्सची संख्या। याला त्यांनी प्रमाण मानलं। त्यांनी अनेक मूलद्रव्यांचा अणुअंक शोधून काढला। तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अणुवस्तुमानाच्या ऐवजी आपण अणुअंकांची जर चढत्या क्रमाने मांडणी केली तर ही आवर्त सारणी आपल्याला दोषरहित करता येईल। आणि म्हणून हा बदल या हेनरी मोजले या इंग्लिश वैज्ञानिकांनी मांडणी करताना केला आणि त्यामुळे या आधुनिक आवर्त सारणीचा जो मुख्य भाग होता, मुख्य गाभा होता, तो म्हणजे अणुअंकाची चढत्या क्रमाने मांडणी। आता आपण चौथा घटक बघणार आहोत। त्या चौथी आवर्त सारणी बघणार आहोत, आधुनिक आवर्त सारणी। याचा मुख्य गाभा काय म्हटलं आपण की अणुअंकाच्या चढत्या क्रमाने मूलद्रव्यांची त्यांनी मांडणी केली। हे या सारणीचं वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे। आता त्याच्यावरून नियम आपण बघूया। हेनरी मोजलेने कोणता नियम मांडला तर मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुअंकांचे आवर्तीफल असतात। म्हणजेच मूलद्रव्यांचे गुणधर्म ठराविक कालानंतर परत दिसून येतात, पण कधी? जेव्हा आपण मूलद्रव्यांची मांडणी अणुअंकांच्या चढत्या क्रमाने करतो त्यावेळेला। आणि त्यामुळेच या पद्धतीने मांडणी केल्यामुळे ही मांडणी आपल्याला बऱ्यापैकी दोषरहित आढळते, परंतु एक दोष मात्र कायम राहिला आहे बरं का। जसं डोबेरायनर, न्यूलँड्स किंवा मेंडेलीवनी सारणी करताना हायड्रोजनला नेमकं स्थान कुठे द्यायचं
ह्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका होती. याही आवर्त सारणीमध्ये हायड्रोजनचं निश्चित स्थान हे ठरवता आलं नाही, परंतु बाकीचे जे काही दोष होते ते मात्र या सारणीमधून आपल्याला पूर्णपणे निघून गेल्याचं दिसतं. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की अणूची रचना कशी असते. अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि प्रत्येक कक्षेमध्ये त्या केंद्रकाच्या भोवतीच्या कक्षा असतात, त्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स फिरत असतात. या इलेक्ट्रॉन्सची संख्या वेगवेगळी असते आणि त्याच्यावरती त्याची अभिक्रियाशीलता अवलंबून असते. जेवढ्या कक्षा जास्त तेवढा इलेक्ट्रॉन्स त्याला देणं सोपं जातं आणि त्यामुळे त्याची क्रियाशीलतासुद्धा वाढलेली आपल्याला दिसते. इलेक्ट्रॉन स्वरूपण आणि त्या मूलद्रव्यांचे गुणधर्म यांच्यामध्ये सुद्धा संबंध असतो आणि तो काय काय असतो ते आपण बघणार आहोत. आपण पहिल्यांदा बघूया आधुनिक आवर्त सारणीची रचना कशी आहे. ही आहे आपली आधुनिक आवर्त सारणी. या सारणीमध्ये तुम्हाला काही उभे स्तंभ दिसतात आणि काही आडव्या ओळी आहेत. उभे स्तंभ आणि आडव्या ओळी यांच्यामुळे चौकोन तयार झालेले आहेत, रकाने तयार झालेले आहेत. या प्रत्येक रकान्यामध्ये तुम्हाला मूलद्रव्य दिसतंय. आता ह्याची रचना म्हणजे हे किती स्तंभ आहेत, किती ओळी आहेत ते आपण बघूया. या ठिकाणी तुम्हाला या आडव्या ओळी ज्या दिसतात त्या आहेत 7. आपण या आडव्या ओळींना म्हणतो आवर्त. म्हणजे या आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तनं आहेत आणि शिवाय तुम्ही इथे खाली बघाल की शिवाय या 2 ओळी त्याला जोडलेल्या आहेत, त्या वेगळ्या आहेत, त्यांना क्रमांक दिलेले नाही आहेत. त्यांचं नाव आहे लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड मालिका. म्हणजेच या आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आवर्तनं म्हणजे 7 आडव्या ओळी आणि त्याला जोडलेल्या 2 ओळी त्यांचं नाव आहे लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड मालिका. आता उभे स्तंभ किती आहेत ते बघूया. तर या आवर्त सारणीमध्ये जे उभे स्तंभ आहेत त्यांना आपण म्हणतो गण. असे एकूण 18 गण आहेत. आता ही आहे एक रचना आवर्त सारणीची. 7 आवर्तनं, 18 गण आणि या सारणीमध्ये जोडलेल्या 2 मालिका लॅन्थॅनाइड आणि ॲक्टिनाइड. गण आणि आवर्तन यांच्यामुळे तयार झालेले जे रकाने आहेत त्या प्रत्येक रकान्यामध्ये आपल्याला एक एक मूलद्रव्याचं स्थान दिसतंय. अशा प्रकारे ही आधुनिक आवर्त सारणीची रचना आपण बघू शकतो. शिवाय तुम्ही आता बघाल की या आधुनिक आवर्त सारणीमध्ये इथे तुम्हाला एक नागमोडी रेषा तयार झालेली दिसते. ही जी नागमोडी रेषा आहे त्या रेषेच्या डावीकडे, या नागमोडी रेषेच्या डावीकडे जेवढी मूलद्रव्ये आहेत ती सगळी धातू रूपामध्ये आहेत. या नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला जी मूलद्रव्ये आहेत ती अधातू रूपामध्ये आहेत आणि या नागमोडी रेषेच्या कडेला जी मूलद्रव्ये आहेत ती धातू सदृश्य मूलद्रव्ये आहेत. आपण मूलद्रव्यांचे 3 प्रकार आधीच्या इयत्तांमध्ये शिकलेलो आहोत. धातुरूप मूलद्रव्य, अधातुरूप मूलद्रव्य आणि धातू सदृश्य मूलद्रव्य. आपल्याला या आवर्त सारणीमध्ये या नागमोडी रेषेमुळे सारणीमध्ये धातू मूलद्रव्य कोणती आहेत, अधातू मूलद्रव्य कोणती आहेत आणि धातू सदृश्य मूलद्रव्य कोणती आहेत याचं पटकन निरीक्षण केल्यानंतर माहिती होते. हे सुद्धा या सारणीचं वैशिष्ट्य आहे. हे रचना इतकी सोपी आहे की त्याच्यामुळे आपल्याला ह्या मूलद्रव्यांचं वर्गीकरण धातू, अधातू आणि धातू सदृश्य व्यवस्थित झाल्याचं समजतं आणि निरीक्षणामुळे ते आपल्याला जाणूनही घेता येतं. त्याशिवाय या आवर्त सारणीमध्ये आता आपण मगाशी बघितलं की एकूण गण आहेत 18, बरोबर आहे. आता हे जे गण आहेत या गणांचे एकूण 4 खंड तयार झालेले आहेत. कोणते आहेत ते खंड? तर हा जो पहिला आणि दुसरा गण आहे त्याला म्हटलं जातं एस खंड. हे अल्कधातू आहेत. हा जो इकडचा गण आहे
13 ते 18 हा जो गण आहे हा आहे पी खंड, याला म्हटलं जातं पी खंड. हा जो मधला गण आहे 3 ते 12 हा आहे डी खंड, याला म्हटलं जातं संक्रामक मूलद्रव्य. आणि ह्या ज्या 2 मालिका आहेत त्यांना म्हटलं जातं एफ खंड. असे या सारणीचे मध्ये एकूण 4 खंड आपल्याला दिसतात. एस खंड, पी खंड, डी खंड आणि एफ खंड. अशा प्रकारे ह्या सारणीची रचना आपल्याला दिसते. पुन्हा आपण एक पॉईंट समजून घेऊया. आडव्या ओळी म्हणजे आवर्तनं, ती आहेत 7. उभे स्तंभ म्हणजे गण, ते आहेत 18. 2 मालिका जोडलेल्या आहेत, त्या आहेत लॅन्थॅनाईड आणि ॲक्टिनाईड. या सारणीमध्ये नागमोडी रेषा आहे. त्या रेषेच्या डाव्या बाजूला धातुरूप मूलद्रव्य, उजव्या बाजूला अधातुरूप मूलद्रव्य आणि नागमोडी रेषेच्या कडेला धातू सदृश्य मूलद्रव्य आढळतात. या सारणीमध्ये एकूण 4 खंड तयार झालेले आहेत. पहिला आणि दुसरा खंड एस खंड, 13 ते 18 पी खंड, 3 ते 12 डी खंड आणि शेवटच्या 2 मालिका ज्या आहेत त्या आहेत एफ खंड. आता ही जी रचना आहे ही रचना आपल्याला समजून घ्यायला अत्यंत सोपी आहे. आणि जेवढी मूलद्रव्य 118 मूलद्रव्य जेव्हा हेनरी मोझलेंनी ही सारणी तयार केली त्यावेळेला 118 मूलद्रव्य अस्तित्वात होती आणि त्या सर्व मूलद्रव्यांना या सारणीमध्ये स्थान दिलं गेलं. हे या सारणीचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे ही सारणी आपल्याला परिपूर्ण असं आहे असं आपल्याला म्हणता येतं. आता आपल्याला बघायचं आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. पहिला मुद्दा आपण बघितला रचना. दुसरा मुद्दा आहे आपला इलेक्ट्रॉन स्वरूपण. इलेक्ट्रॉन स्वरूपण हा शब्द तुम्ही ऐकलेला आहे. 9वी पर्यंत तुम्हाला हे सगळं माहिती आहे. कोणत्याही मूलद्रव्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात ते इलेक्ट्रॉन्स व्यवस्थित त्या कक्षेमध्ये फिरत असतात केंद्रकाच्या भोवताली. आणि जेव्हा आपण ही मांडणी करतो तेव्हा असतं ते त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. आपण एक उदाहरण घेऊया की समजा सोडियम हा धातू आहे. सोडियमकडे एकूण 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता हे 11 इलेक्ट्रॉन्स कसे बसवले जातात त्या केंद्रकाभोवती? तर सोडियम हा धातू, त्याच्याकडे आहेत 11 इलेक्ट्रॉन्स. मग ह्याचं स्वरूपण आपण कसं लिहितो? तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन आणि राहिलेला जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो जातो तिसऱ्या कक्षेमध्ये. बरोबर आहे. जेव्हा आपण ही अशी मांडणी करतो तेव्हा ते असतं सोडियमचं इलेक्ट्रॉन स्वरूपण. पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2च इलेक्ट्रॉन्स सामावून घेतले जाऊ शकतात. दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स सामावून घेतले जाऊ शकतात. अष्टक स्थिती आपण त्याला म्हणतो की नाही. म्हणजे अष्टक एकदा पूर्ण झालं की तो मूलद्रव्याचा तो अणू आहे तो स्थिर होतो. प्रत्येक कक्षेची इलेक्ट्रॉन सामावून घेण्याची क्षमता ही ठरलेली असते. त्याच्यापेक्षा समजा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूला दिले जातात आणि तो मूलद्रव्याचा अणू आधीच्या कक्षेमध्ये स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते. आपण हे सगळं शिकलेलो आहोत आधी. बरोबर आहे. मूलद्रव्यांचे जे अणू आहेत त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण होते. अष्टक स्थिती पूर्ण करण्याचा अणू प्रयत्न करतो आणि स्थिर होण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून बऱ्याच प्रकारची संयुग तयार झालेली आपल्याला दिसतात. आत्ता आपला मुद्दा आहे या आवर्त सारणीमध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता आवर्त सारणीमध्ये 7 आवर्तनं आहेत आणि 18 गण आहेत हे आपण सुरुवातीलाच बघितलं. या आवर्तामध्ये म्हणजे आडव्या ओळींमध्ये जी जवळजवळ मूलद्रव्ये आहेत, अगदी एकमेकाला लागून असणारी जी मूलद्रव्ये आहेत त्यांच्या गुणधर्मांमध्ये आपल्याला खूप साम्य आढळतं. पण आवर्तामध्ये एक मूलद्रव्य तुम्ही एका बाजूचं घ्या आणि दुसरं त्याच आवर्तामध्ये दुसरं घेतलं तर त्याच्या गुणधर्मांमध्ये खूप फरक आढळतो. आता हा फरक का होतो? तर त्याच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे.
जेव्हा आपण आवर्तामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण बघतो तेव्हा काय बदल आहे तेही समजून घेऊया. ओके, गण इलेक्ट्रॉन स्वरूपण आधी आपण बघूया की इलेक्ट्रॉन स्वरूपण म्हणजे काय ते आपण आत्ता मागाशी बघितलं. आणि गण आणि आवर्तन यांच्यामध्ये काय बदल आहे इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये तोही आपल्याला जाणून घ्यायचा आहे. ओके, गण 1 म्हणजे हा पहिला गण जर तुम्ही बघितलात याला आपण अल्कधातू असं म्हणतो. आणि दुसरा जो गण आहे त्याला आपण म्हणतो अल्कधर्मी मृदा धातू. ठीक आहे, आता हा पहिला जो गण आहे गण 1 ज्याला आपण अल्कधातू असं म्हणतो त्याच्यामध्ये कोणकोणती मूलद्रव्ये आहेत तर हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम. आपण ती क्रमाने लिहून घेऊया. हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम आणि इतर जी मूलद्रव्ये आपल्याला माहिती आहेत तेवढी आपण बघूया उदाहरणासाठी. आता हायड्रोजन त्याच्याकडे इलेक्ट्रॉन्स किती आहेत तर हा आहे गण. आता इलेक्ट्रॉन्सची संख्या हायड्रोजनकडे 1 इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. लिथियमकडे 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे 3 हा त्याचा अणुअंक आहे. सोडियमकडे 11 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि पोटॅशियमकडे 19 इलेक्ट्रॉन्स आहेत. आपण हा फक्त गण 1 बघतोय, पहिला गण, त्यातली काही उदाहरणं. आता हायड्रोजनकडे 1च इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे त्याच्या केंद्रकाभोवती जी पहिली कक्षा आहे त्याच्यामध्ये 1च इलेक्ट्रॉन असणार आहे. लिथियमच्या बाबतीत काय होईल तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स जातील आणि दुसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन येईल, म्हणजे त्याचे 3 इलेक्ट्रॉन्स सामावले जातील. सोडियमच्या बाबतीत काय होईल तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले, त्याच्या पुढच्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स गेले, राहिलेला 1 इलेक्ट्रॉन तिसऱ्या कक्षेमध्ये जाईल. पोटॅशियमच्या बाबतीत काय होईल तर पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले, दुसऱ्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले, तिसऱ्याही कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स गेले, म्हणजे झाले 18 इलेक्ट्रॉन. राहिलेला 1 इलेक्ट्रॉन गेला चौथ्या कक्षेमध्ये. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की गण जो आहे, उभा स्तंभ जो आहे त्या गणामध्ये वरून खाली जाताना बाह्यतम कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या बदलली का तर नाही. प्रत्येक बाह्यतम कक्षेमध्ये 1-1च इलेक्ट्रॉन आहे, पण वरून खाली येताना कक्षांची संख्या वाढत गेली, बरोबर आहे. गणामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपण आपण जेव्हा बघतोय तेव्हा आपल्या असं लक्षात येतं की वरून खाली आपण जेव्हा जातोय तेव्हा कक्षांची संख्या 1-1नी वाढत जाते. समजलं? म्हणजे इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे काय बदल होतोय गणामध्ये तो आपण बघितला. समजा आपण आवर्तामध्ये गेलो, आपण एक आवर्त घेऊया. समजा तिसरं आवर्तन आपल्याकडे आहे. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन वगैरे मूलद्रव्ये आहेत. आवर्तन कोणतं आहे? तिसरं आवर्तन. आपण आता तिसऱ्या आवर्तनातल्या मूलद्रव्यांबद्दल बघतोय. तिसरं आवर्तन, पहिला मूलद्रव्य आहे सोडियम, त्यानंतरचं मूलद्रव्य आहे मॅग्नेशियम, त्यानंतरचं मूलद्रव्य आहे ॲल्युमिनियम. आपल्याला माहिती आहे ती पण सुरुवातीला बघूया. आता सोडियम, किती इलेक्ट्रॉन्स आहेत सोडियमकडे तर ते आहेत 11 इलेक्ट्रॉन्स, बरोबर. इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहील त्याचं? 2, 8, 1, बरोबर आहे. सोडियम 11 इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन स्वरूपण झालं 2, 8, 1. आता सोडियम नंतर कोणतं मूलद्रव्य आहे तर मॅग्नेशियम. मॅग्नेशियमकडे आहेत 12 इलेक्ट्रॉन्स. आता ह्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहील? 2, 8, 2. ॲल्युमिनियम त्याच्या पुढचं आवर्तन तिसरंच आहे. ह्याच्याकडे किती मूलद्रव्य आहेत तर 13. इलेक्ट्रॉन स्वरूपण काय राहील? 2,
8 3. बघा, आता तुमच्याबद्दल लक्षात आलं असेल की जेव्हा आपण एकाच आवर्तनातल्या मूलद्रव्यांच्या विषयी इलेक्ट्रॉन स्वरूपणाविषयी बघतोय, तेव्हा जर आपण एकाच आवर्तनामध्ये असू तर कक्षा बदलत नाही. कक्षांची संख्या 3च राहिली, कारण तिसरं आवर्तन आपण बघतोय. कक्षा 3च राहिल्या, पण जो बाह्यतम कक्षेमधला इलेक्ट्रॉन होता त्यांची संख्या क्रमाने वाढत गेली. बदल कळला? जेव्हा आपण गणातून वरून खाली येतो तेव्हा कक्षांची संख्या वाढत जाते, आणि जेव्हा आपण आवर्तनामध्ये पुढे पुढे जातो तेव्हा कक्षांची संख्या तीच राहते, पण त्या बाह्यतम कक्षेतल्या इलेक्ट्रॉन्सची संख्या एक एकनी वाढत जाते. त्यामुळे आपण हा जो दुसरा मुद्दा बघतोय, इलेक्ट्रॉन स्वरूपण कसं आहे आवर्त सारणीमध्ये, तर हा बदल आपल्याला दिसतो गणातून वरून खाली येताना आणि आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना. क्रम पण लक्षात ठेवा बरं का मुलांनो. गणातून वरून खाली येताना काय होतं, कक्षाची संख्या एक एकनी वाढत जाते, आणि आवर्तनामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना कक्षा क्रमांक तोच राहतो, पण कक्षेतील इलेक्ट्रॉनची संख्या एक एकनी वाढत जाते. आणि त्यामुळे या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून आपण हे त्याचं वैशिष्ट्य समजून घेऊ शकतो. जसं गण जो आहे, गणामध्ये वरून खाली आपण येतोय तेव्हा त्याचे रासायनिक गुणधर्म सारखे राहतात, ते समान असतात. हेही वैशिष्ट्य आपल्याला ह्या सारणीमध्ये आढळून येतं. त्यानंतर आवर्त आणि इलेक्ट्रॉन स्वरूपण. जसं आपण आत्ता म्हटलं की गणामध्ये आपण वरून खाली येतोय तर कक्षांची संख्या एक एकनी वाढत जाते. आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना इलेक्ट्रॉन्सची संख्या एक एकनी वाढत जाते. त्यामुळे त्याच्या अभिक्रियाशीलतेमध्ये काय बदल होतो, तोही मुद्दा आपल्याला बघायचा आहे. तिसरा मुद्दा आहे आवर्त व इलेक्ट्रॉन स्वरूपण. जसं आपण आता बघितलं की आवर्तामध्ये काय होत जातं, इलेक्ट्रॉन्सची संख्या एक एकनी वाढत जाते, कक्षा क्रमांक मात्र तोच राहतो. आता तुम्हाला माहिती आहे की नववीमध्येही तुम्ही हे सगळं शिकलेलं आहात. थोडंसं आपण रिकलेक्ट करूया की अणू आहे, अणूच्या केंद्रक जे आहे त्या केंद्रकाच्या भोवती इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत, बरोबर आहे. केंद्रक जे आहे त्या केंद्रकाच्या भोवती जी पहिली कक्षा असते, या प्रत्येक कक्षाची ऊर्जा पातळी वेगवेगळी असते, हेही आपल्याला माहिती आहे. जी पहिली कक्षा असते तिला आपण के कक्षा असं म्हणतो. त्यानंतरची जी कक्षा आहे तिला एल कक्षा म्हणून संबोधलं जातं. त्याच्या पुढची जी कक्षा आहे तिला एम कक्षा म्हणून संबोधलं जातं. ह्या के एल एम एन ह्या कक्षा ज्या आहेत त्या कक्षांमध्ये या इलेक्ट्रॉन्सचं वितरण केलेलं असतं नियमानुसार. म्हणजे पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स, तिसऱ्या कक्षेमध्ये 8, मग 18, अशा पद्धतीने त्यांची मांडणी किंवा त्यांचं वितरण केलं जातं. त्यामुळे हाही मुद्दा लक्षात ठेवा. त्यानंतर रासायनिक अभिक्रियाशीलता जी आहे, आता मूलद्रव्य म्हटलं की त्यांची एकमेकांमध्ये रासायनिक अभिक्रिया होणारच आहे. मग ही अभिक्रियाशीलता कशावरून ठरते, तर ती अभिक्रियाशीलता ही संयुजा आणि इलेक्ट्रॉन जो आहे किंवा इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये आहे त्याच्यावरून ठरते. आता संयुजा म्हणजे काय, तर त्या मूलद्रव्याच्या अणूची संयोग पावण्याची क्षमता, बरोबर. म्हणजे जर आपण म्हटलं मगाशी की कोणत्याही मूलद्रव्याच्या अणूला आपली अष्टक स्थिती म्हणजे 8 इलेक्ट्रॉन्स आले त्याच्या कक्षेमध्ये की तो स्थिर होणार आहे. पण जर 8पेक्षा कमी इलेक्ट्रॉन्स असतील तर तो मूलद्रव्याचा अणू काय करतो, इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याला देतो, त्याला त्याची गरज आहे, किंवा भागीदारी करतो.
दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूबरोबर आणि आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यावरून त्याची अभिक्रियाशीलता ठरवली जाते. मग ही अभिक्रियाशीलता कशावर अवलंबून झाली? तर तो जो संयुजा आहे त्या मूलद्रव्याची, जसं आपण मगाशी बघितलं की सोडियम 11 इलेक्ट्रॉन्स आहेत. पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन. आता हा जो 1 इलेक्ट्रॉन आहे तो त्याला देणं जास्त सोपं आहे दुसऱ्या मूलद्रव्याकडून 7 इलेक्ट्रॉन घेण्यापेक्षा. बरोबर आहे. मग सोडियमचा अणू काय करेल? तर 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याला देऊन जाईल. आपण एक उदाहरण बघूया. समजा आता सोडियमनी 1 इलेक्ट्रॉन दुसऱ्या मूलद्रव्याच्या अणूला दिला. दुसरं मूलद्रव्य आहे क्लोरीन. त्याच्याकडे आहेत 17 इलेक्ट्रॉन्स. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपण काय झालं? 2, 8, 7. बरोबर. आता ह्या ठिकाणी काय घडेल? तर सोडियम आपल्याकडचा 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला देईल. बरोबर. म्हणजे त्याच्याकडे किती इलेक्ट्रॉन राहिले? 2, 8. अष्टक स्थिती पूर्ण झाली. 1 इलेक्ट्रॉन क्लोरीनला दिल्यामुळे काय घडेल? 2, 8, 8. कारण आता 7 इलेक्ट्रॉन्स जे बाहेरच्या कक्षेमध्ये होते त्याच्याकडनं सोडियमकडनं 1 इलेक्ट्रॉन त्याला मिळाला आणि त्याच्या तिसऱ्या कक्षेमधली अष्टक स्थिती पूर्ण झाली. म्हणजेच तो स्थिर झाला आणि सोडियम क्लोराईडचा एक रेणू तयार झाला. जे आपण मीठ म्हणतो ना, त्या मिठाचा एक रेणू अशा पद्धतीने तयार झाला. म्हणजे इथे काय केलं ह्या मूलद्रव्याच्या अणूंनी? तर आपली अष्टक स्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. ही अभिक्रियाशीलता जी आहे ती ह्या संयुजा इलेक्ट्रॉनवर अवलंबून असते. म्हणून मूलद्रव्याची संयुजा जी आहे ती संयुजा ते मूलद्रव्य किती अभिक्रियाशील आहे हे ठरवत असतं. हा मुद्दा आपण इलेक्ट्रॉन स्वरूपण या घटकामध्ये बघतोय की ज्याच्यामुळे संयुजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय हे तुम्हाला समजलं आणि ते किती महत्त्वपूर्ण आहे की ज्याच्यामुळे त्याची अभिक्रियाशीलता आपल्याला समजणार आहे. त्यानंतरचा एक पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती बदल. आता काही गुणधर्म जी आहेत ती गुणधर्म एका ठराविक काळानंतर आपल्याला परत दिसतात आलेली. मग त्याच्यामध्ये अणूचा आकार असेल किंवा त्याचं संयुजा असेल किंवा त्याचा अभिक्रियाशीलता असेल, असे बरेच मुद्दे आहेत. पण आपण हे सगळे मुद्दे पुढच्या घटकामध्ये बघणार आहोत. आज आपण आधुनिक आवर्त सारणीची रचना, ती रचना कशी आहे, त्याच्यामध्ये गण किती आहेत, आवर्तनं किती आहेत, गणातून वरून खाली येताना काय बदल होतो, आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होतो, ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला. पुढचे मुद्दे म्हणजे अणूचा आकार कसा बदलत जातो, त्याची अभिक्रियाशीलता कशी बदलत जाते, हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत.